न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त बीबीएस न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर चांदवड पोलीस स्टेशन मध्ये पोलीस पाटलांची बैठक संपन्न। चांदवड आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 12 रोजी चांदवड पोलीस स्टेशन अंतर्गत गावांमधील पोलीस पाटलांची बैठक मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन व पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी महाजन म्हणाले की नागरिकांनीही आगामी सण उत्सव शांततेच्या वातावरणात पार पाडावेत। सण उत्सव साजरे करताना कोणीही जातीतेढ निर्माण होईल असे पोस्टर, बॅनर लावू नये। डीजेचा वापर न करता पारंपरिक वाद्य वापरावीत, वेळेच्या मर्यादेचं बंधन पाळावे, तसेच आपल्या सणांमध्ये इतर समाज बांधवांना सहभागी करून खेळीमेळीच्या वातावरणात सण साजरे करावेत। इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी। आगामी शिवजयंती, होळी, रंगपंचमी हे सण उत्सव आनंदाच्या वातावरणात जरूर साजरे करावेत, परंतु उत्सवाला कुठलेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केले। यावेळी त्यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करून विविध सूचना दिल्या। बैठकीस विविध गावांमधील पोलीस पाटील उपस्थित होते। या संदर्भात मनमाड पोलीस अधीक्षक अधिकारी बाजीराव महाजन यांनी अधिक माहिती दिली। सर, आजच्या पोलीस पाटील या मीटिंगमध्ये आपण काय संदेश देणार? आताच आम्ही चांदवड परिसरातली सर्व पोलीस पाटील यांची मीटिंग घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आम्ही या मार्फतीने त्यांना पण संदेश दिलेला आहे आणि आपल्या चॅनलच्या मार्फतीने संपूर्ण लोकांना संदेश देऊ इच्छितो का येणारे सर्व सण उत्सव हे अगदी शांततेच्या वातावरणात पार पाडायचे। उत्सव जरूर मानवा, परंतु ते करताना कुठली जातीतेढ निर्माण होईल असे पोस्टर, बॅनर लावू नये किंवा डीजे जे आहे त्याचा वापर करू नये। पारंपरिक वाद्य आपण निश्चितपणे वापरावी आणि वेळेचं बंधन आपण पाळायचं आहे आणि आपल्या सणामध्ये बाकी सर्वच समाजांना सहभागी करून घ्यायचं आहे। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सण साजरे करायचे आहे। कुठल्याही दुसऱ्या धर्मियांच्या भावना दुखावतील किंवा त्यांना त्रास होईल असं कुठलेही वर्तन आपण करायचं नाही आणि येणारे सर्वच उत्सव, शिवजयंती असेल, होळी असेल, रंगपंचमी असेल, हे अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपण साजरे करायचे आहे, परंतु कुठलेही गालबोट लागू द्यायचं नाही किंवा कोणालाही त्रास होईल असं वर्तन आपण करायचं नाही। समजा एखाद्या गावामध्ये काही गालबोट लागला गेला, त्याच्यामध्ये आपल्या स्तरावरून त्यांच्यावरती कशा पद्धतीची कारवाई करणार? नाही, प्रशासन, शासन, पोलीस यांची ठरलेली कामाची पद्धत आहे। चुकीचं काम जर कोणी करेल तर कायद्याचा बडगा त्याला दाखवलेला आहे आणि कठोरातील कठोर कारवाई त्याच्यावर करण्यात येईल। बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। गुरु स्पोर्ट्स सोशल फाउंडेशनच्या 13व्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ। देवळी कॅम्प येथील गुरु स्पोर्ट्स व सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित
येथील आनंद रोडवरील हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल मैदानावर आयोजित 13व्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचा भव्य शुभारंभ सोहळा आज बुधवार दिनांक 12 रोजी सकाळी 10 वाजेला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। प्रारंभी मैदानावर सुप्रसिद्ध उद्योजक महाराज बिरमाणी, देवळी कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवत व टॉस उडवत करण्यात आला। यावेळी नवीन गुरुनानी, जयंत गाडेकर, परमजीत सिंग कोचर, राजाभाऊ सोनवणे, संस्थापक अध्यक्ष शिबू जोश व संयोजक वाशिद सय्यद, कार्यकारिणी अध्यक्ष मनीष चावला, जिशान खान, जुबिन शहा, दत्ता जुनगुरे, गुडप्पा देवकर, प्रवीण पाळदे, विनोद लखन, अनिल पवार, नितीन बागुल, राजू फल्ले, संदीप गोडसे, माधव गोडसे, गोकुळ मोजाड, संदीप शिंदे, सतीश कासार, आशुतोष चौधरी आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत लहानग्या फुटबॉल खेळाडूंच्या हस्ते आकाशात 150 तिरंगी फुगे सोडण्यात आले। राष्ट्रगीत झाल्यानंतर मान्यवरांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचा शुभारंभ केला। त्यानंतर दोन्ही संघाची ओळख परेड घेत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी गुरु स्पोर्ट सोशल फाउंडेशनचे संयोजक वासिद सय्यद, प्रशांत कापसे, झिशान खान यांनी फुटबॉल स्पर्धेविषयी माहिती दिली। आज झालेल्या पहिल्या सामन्यात अनबिटेबल नाशिक संघ विरुद्ध RK बॉयज छत्रपती संभाजीनगर यांनी निर्धारित वेळेत 2-2 असे गोल केल्याने पेनल्टी शूटआउट मध्ये RK बॉयजने 3 गोल करत उपांत्यपूर्ण सामना गाठला। DFC देवळाली विरुद्ध RCC जालना यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात निर्धारित वेळेत देवळाली संघाने अत्यंत खेळाडू वृत्तीने रक्षण करत 1-0च्या फरकाने उपांत्यपूर्ण फेरी प्रवेश केला। सामन्या दरम्यान रिचर्ड डिक्सन, सिद्धार्थ गाडे, नेरी डिसुजा यांचा पंच म्हणून तर जॉर्डन डी व प्रिन्स सोगल यांनी लाईनमन म्हणून काम पाहिले। तसेच मॅग्नम मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल नाशिक रोड यांच्या वतीने फुटबॉल प्रेमींसाठी मैदानावर आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रशांत कापसे यांनी केले, तर यशस्वीसाठी जमील सय्यद, शिनू जोश यांच्यासह कार्यकारिणी अध्यक्ष मनीष चावला, उपाध्यक्ष सुशील चव्हाण, कार्याध्यक्ष नितीन साळवे, सचिव मनोज गायकवाड, खनिजदार कुणाल धिवरे, सलीम खान, तरुण पंजाबी यांच्यासह गुरु स्पोर्ट सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य प्रयत्नशील आहेत। गुरु स्पोर्ट्स सोशल फाउंडेशन का आज ओपनिंग मैच है औरंगाबाद वर्सेस नासिक FC, और ये टूर्नामेंट हमारा 12 साल से हो रहा है। ये 13 ईयर्स है जो हमारा टूर्नामेंट होता है। इसमें हमारा प्लेयर का रहना खाना सब हमारी तरफ से होता है, गुरु सोशल फाउंडेशन की तरफ से, और हमारे बहुत सारे एक्टिविटीज़ होती है। उसमें भी है ना सब लोग हमारे मेंबर्स 110 मेंबर्स है जो सभी है ना इसमें पार्टिसिपेट करते हैं। और हमारे तरफ से मेडिकल कैंप लगा हुआ है जिसमें ऑल मेडिकल्स होगा, और वैसे भी जो भी कुछ है इस ग्राउंड पे पूरा टूर्नामेंट अच्छे से होता है। 1,11,111 रुपये फर्स्ट प्राइज़ है, सेकंड प्राइज़ है 55,555 रुपये, और ट्रॉफ़ी ये हमारा वो है। हमारी ट्रॉफ़ी सबसे अलग होती है, सबसे बड़ी होती है। थैंक यू। हिंदू हृदय सम्राट कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंच्या या क्रीडानगरीमध्ये गुरु स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने गेल्या 13 वर्षापासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अशा फुटबॉल स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी संपन्न होत असतं। संस्थापक अध्यक्ष शिबुअण्णा जोश, राजाभाऊ सोनवणे यांच्या संकल्पनेतून गेल्या 13 वर्षापासून हा आनंदमय सोहळा देवळीच्या क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळतो। अतिशय उच्च दर्जाचं आयोजन या गुरु स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतं। अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचं दर्शन या निमित्ताने या देवळी कॅम्पच्या क्रीडा रसिकांना होत असतं। अतिशय भव्य दिव्य अशी ट्रॉफी रुपये 1,11,111 व स्मृतिचिन्ह, दुसरं पारितोषिक रुपये 55,555 व आकर्षक स्मृतिचिन्ह। 125 सदस्यातून निर्मिती झालेला हा गुरु स्पोर्ट्स सोशल फाउंडेशनचा हा कार्यक्रमाचा सहभाग म्हणजे सामाजिक सेवेपासून तर क्रीडापर्यंत हा प्रवास या ठिकाणी सुरू आहे। या निमित्त सर्व राष्ट्रीय खेळाडू, पंच यांचं या ठिकाणी देवळी कॅम्प रसिकांना त्यांचं दर्शन मिळतं आणि त्यापासून काहीतरी प्रेरणा मिळते। धन्यवाद।
Today being the opening ceremony of this 13th year of Guru Sports and Social Foundation All India Tournament. First prize 1,11,111 plus trophy. Second prize 55,000 and trophy. This is our 13th year. All the food and accommodation has been provided to all the teams from all over India. Participating teams from Gujarat, Hyderabad, Kerala are going to participate in this 7 days event. Final is going to be held on 17th of February. So we welcome all the football lovers and all the sponsors and the team which has helped us to make this tournament a grand success. Looking forward to all your support. Thank you. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन शॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेज साठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? शिवसेना युवा सेनेचा युवा महाराष्ट्र दौरा. युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक व युवा सेना राजकारणी सदस्य यांच्या वतीने नाशिक पुण्यनगरीत घेण्यात आला. युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान नाशिकला भेट दिली. तसेच युवा सेना जिल्हा सरचिटणीस आदित्य बोरस्ते यांनी 3 दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या विद्यार्थ्यांना युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पुतळ्यास व सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचे स्वागत नाशिक युवा सेना सरचिटणीस आदित्य बोरस्ते यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन केले. युवा कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपनेते अजय बोरस्ते, युवा सेना जिल्हा सरचिटणीस आदित्य बोरस्ते, रोशन शिंदे, आनंद फरताळे, प्रसन्न तांबट, अमोल जोशी, शिवा जोशी, वैभव पळसकर, तुषार गिरी, विशाल वाघ चौरे, हेमंत वळवी, तुषार सानप, राजेंद्र धोंडगे, विशाल खेळणार, हर्षद निकम, निखिल कापडणे, आदित्य सरनाईक, अजय गरुड तसेच युवा सेनेतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक. मी एवढंच सांगेन की आज मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला एक अतिशय प्रगतिशील महाराष्ट्र करून दाखवलेला आहे. 2.5 वर्षामध्ये कॉमन मॅन म्हणून स्वतःची एक ओळख निर्माण केलेली आहे आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सरकार आलेली आहे. अशा एकनाथ शिंदे साहेबांची आता परवाच्या दिवशी या नाशिकमध्ये सभा आहे. बघा, शेवटी आज निवडणुका जरी झाल्या असतील
परंतु निवडणुकांमध्ये लोकांनी भरभरून जो प्रतिसाद आमच्या या महायुतीला दिलेला आहे त्या मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येत आहेत, अनेक जिल्ह्यांमध्ये ते भेट देत आहेत. आणि नक्कीच मी सर्व युवकांनाही सांगेन की ज्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या सर्व युवकांना सांभाळून घेतलं, आता येणाऱ्या काळामध्ये आपली ती वेळ आलेली आहे की आपल्याला आता उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना पूर्ण सहकार्य करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा शिंदे सरकार या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शिक्षणामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. रोबोटिक असेल, कोडिंग असेल, AI असेल, आणि आपल्या नाशिकच्या युवकांना हे सगळं कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. याचं किमान ज्याला आपण म्हणतो की एक प्रायमरी नॉलेज व्हावं या दृष्टीनं युवा सेनेच्या वतीनं 3 दिवसांचा ही कार्यशाळा आयोजित केली आहे. आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारकामध्ये होते, याचा मला जास्त आनंद आहे. कारण बाळासाहेबांना कायम वाटायचं की आपला तरुण हा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. या कोडिंगमुळे एकतर ही सगळी मुलांना जॉब मिळू शकतो, ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात, स्वतःचा स्टार्टअप उभा करू शकतात. मला असं वाटतं की आदित्य बोरस्ते आणि सर्व युवा सैनिक यांनी हा जो एक उपक्रम केला आहे हा अत्यंत स्तुत्य आहे. त्याला माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. युवा सेनेमार्फत आम्ही 3 दिवसीय कार्यशाळा बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान गंगापूर रोड येथे घेत आहोत. ह्या कार्यशाळेचा उद्देश एवढाच आहे की मुलांना जे मुलं आज बेरोजगार आहे किंवा जे मुलं आज IT क्षेत्र ITचं कुठल्या विविध प्रकारचे कोर्स करून आज त्यांच्या हाताला काही काम नाही आहे किंवा त्यांना एक कामाची गरज आहे, अशा मुलांसाठी आम्ही एक 3 दिवसीय वर्कशॉप इथं घेत आहोत. यामध्ये आम्ही त्यांना वेबसाईट डिझायनिंगपासून वेगवेगळे ॲप्स बनवणं व त्या ॲप्सला संबंधित ज्या लँग्वेजेस आजकाल म्हणजे मुलांना उपयोगात येतात ह्या लँग्वेजचं ट्रेनिंग आम्ही इथं युवा सेनेच्या मार्फत देत आहोत. आणि आमचा उद्देश एवढाच आहे की जास्तीत जास्त युवकांनी ह्या कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर त्यांचं एक स्टार्टअप या निमित्ताने त्यांना उभं करता येईल असा आमचा एक प्रयत्न आहे. आणि साधारणतः ह्या वर्कशॉपसाठी 175 मुलांनी नोंदणी केलेली आहे नाशिकच्या विविध महाविद्यालयातनं. आणि असेच वर्कशॉप आम्ही इथून पुढच्या काळात देखील युवा सेनेमार्फत राबवत राहू. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे वयाच्या 85व्या वर्षी अयोध्येत दुःखद निधन झालं. संत समाजासाठी आणि राम भक्तांसाठी ही अपूर्णीय क्षती आहे. संपूर्ण जीवन त्यांनी प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी आणि भक्तांच्या मार्गदर्शनासाठी समर्पित केले. राम जन्मभूमी आंदोलनात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. प्रभू श्रीराम त्यांच्या पुण्यात्म्यास आपल्या श्रीचरणी स्थान देव आणि शोकाकुल परिजनांना व अनुयायांना सबल प्रदान करो. ओम शांती. राम जन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचं वयाच्या 85व्या वर्षी अयोध्या येथे निधन झालंय. भक्त आणि राम यांच्यामध्ये अत्यंत श्रद्धेचं काम आचार्यांनी केलं. धर्मशास्त्राचे अत्यंत मोठे ते ज्ञाते होते आणि आचार्यांनी संपूर्ण जीवन हे रामजन्मभूमीच्या पूजनाकरता, रामजन्मभूमीच्या सर्व केसेस करता अर्पण केलं होतं, समर्पित केलेलं होतं. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अखिल भारतीय पंच रामानंदी निर्वाणी आखाडा आणि वंशम परंपरागत काळाराम मंदिर पुजारी यांच्यातर्फे अर्पण करतो.
राहुल सोलापूरकरांवर गुन्हा दाखल करावा यासाठी चांदवड, मनमाड, गणूर, चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द बोलण्याबाबत राहुल सोलापूरकर यांचा चांदवड तालुका वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करून तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले. राहुल सोलापूरकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या वक्तव्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या. राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी आज चांदवड, मनमाड, गणूर, चौफुली येथे रास्ता रोको करून घोषणाबाजी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच वंचित बहुजन आघाडीचे व संभाजी ब्रिगेडचे, निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हा म्हणून वैभव पवार, समाधान आहेर, राजेंद्र खंगाळ उर्फ RK मामा, अंबादास सात समुद्रे यांनी अधिक माहिती दिली. आम्ही आज हे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. राहुल सोलापूर, शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांच्याबद्दल हा शब्द वापरले, त्याच्याकडे जे काही पुरावे असतील त्यांना सादर केले पाहिजे, तर आम्हाला त्याच्यावर बी आमचा विश्वास बसेल. त्याला जास्त ज्ञान असेल तर, नाही तर मग आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन पुढे चालू ठेवू. काय नाव आपलं? अंबादास नारायण सात समुद्रे, तालुका उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, निर्भय महाराष्ट्र पार्टी, चांदवड तालुका. आज या ठिकाणी हे राहुल सोलापूरकर हे शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द बोललेले, त्याची क्लिप ही व्हायरल होते, सगळे जनता पाहते. याच्यावर हे सत्तेतले लोक कुणी काही बोलत नाही. अशा मनोकामनी विचाराच्या लोकांना तात्काळ थांबवलं पाहिजे. जे क्रांतिकारक नेते, राष्ट्रीय नेते यांच्याबद्दल जर असे बोलणाऱ्या माणसांवर जर कारवाई वेळी झाली नाही तर ही अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. या अशा अराजकता ही तात्काळ थांबवण्यासाठी आज आम्ही जाहीर निषेध करून आणि या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे, तर याची कडक कार्यवाही करावी ही मागणी करत आहे. जे काही अपशब्द वापरले की ते आग्र्यावरून लाच देऊन आणि तिथून सर्व त्यांची पत्नी असेल ते असतील तिथून सुटून आली, तर त्याच्याकडे जे पुरावे त्या टाकल्याकडे त्यांनी ते आम्हाला दाखवले त्या टाकल्याने. आणि छत्रपती विषयी जो लाच देव म्हणतो, हाच लाचखोर लोकांकडून शेण खाताची दिवस चालली. आणि हा छत्रपतींना अपशब्द बोलणारा हा टाकल्या कोण? तर याचा आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने असेल आणि चांदवड तालुक्यातील समस्त सर्व पक्ष जेवढे पक्ष इथं आले त्यांच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो. आणि या टाकल्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं या मनवादी सरकारला आम्ही आग्रह धरू आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून याला कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. हा जो मनुवादी अथवा जातीवादी व्यवस्थेचा जो माणूस आहे तो छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जो अपशब्द बोलला त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड असेल, शिवशाहू फुले आंबेडकर विचारांना मानणारी सर्व संघटना असतील, वंचित बहुजन आघाडी असेल, निर्भय महाराष्ट्र पार्टी असेल, शिवसेना उभाटा गटाचे सैनिक असतील, या ठिकाणी सर्व उपस्थित झाले. त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय. खरं तर बघायला गेलं तर या सरकारमधील एकही आमदार अथवा खासदार या मनुवादाचा निषेध करण्यासाठी रोडवरती आलं नाही. नेमकं हे सरकार या मनुवादी व्यवस्थेला सुद्धा आपल्या बगलात घेऊन फिरतंय की काय, हेही बघणं आता तात्काळ गरजेचं झालंय. हा जनतेपुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे या राहुल सोलापूरकरचा आम्ही सर्व जाहीर निषेध या ठिकाणी करतोय. धन्यवाद. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements.
Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. साखळदंडाने बांधून भारतीय नागरिकांना परत आणले, सत्यता नेमकी काय? दिल्लीतील एका प्रवाशाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. दावा केला आहे की शेकडो भारतीयांना साखळदंडाने बांधून भारतात आणले गेले असून ते घुसखोर नव्हे तर खलिस्तानी आणि नक्षली आहेत. या दाव्यामुळे चर्चांना उधाण आले असून यामागील सत्यता काय आहे याची पडताळणी होणे गरजेचे आहे. नेमकं हे प्रकरण काय? एका वृत्तानुसार अमेरिकेतून शेकडो लोकांना भारतात परत पाठवण्यात आलं. या पार्श्वभूमीवर काही लोकांनी दावा केला आहे की हे सर्व भारतीय नागरिक असून त्यांच्याशी अन्याय केला जात आहे. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार हे लोक प्रत्यक्षात खलिस्तानी आणि नक्षली आहेत, जे अमेरिकेत मोठा कट रचत होते. व्हायरल दाव्यात काय सांगितलं जात आहे? भारतीय गुप्तचर यंत्रणा 2014 नंतर अधिक सक्षम झाली असून शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खलिस्तानी आणि नक्षली सक्रिय झाले होते. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी वेळी घातपात घडवण्याचा कट आखण्यात आला होता. मोदी, शहा आणि डोभाल यांच्या गुप्त ऑपरेशनमुळे हा कट उधळून लावण्यात आला होता. या कटात सहभागी लोकांना घुसखोरांच्या नावाखाली भारतात परत पाठवण्यात आले. तर अधिकृत स्रोत काय सांगतात ते पाहूयात. याबाबत भारत सरकार किंवा अमेरिकेच्या अधिकृत यंत्रणांकडून कोणतेही निवेदन आलेले नाही. तसेच भारतीय नागरिकांना जबरदस्तीने आणले जात असल्याच्या दाव्याची पुष्टी कोणत्याही मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट तपासूनच शेअर कराव्यात. देशाच्या सुरक्षेशी संबंधित मुद्दे संवेदनशील असतात, त्यामुळे अशा प्रकरणांबाबत अधिकृत माहितीची वाट पाहणे गरजेचे आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? इनकी शादी अंबानी की शादी से भी अधिक हिस्टोरिक होने वाली है. आइए जानते हैं कैसे. सबसे पहले आपको बताना चाहूंगा कि इनका नाम पूनम गुप्ता है, जो कि सीआरपीएफ में असिस्टेंट कमांडर हैं और अभी प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू जी की पर्सनल सिक्योरिटी ऑफिसर हैं. वैसे ये वही लेडी गार्ड हैं जिन्हें इस फोटो में देखकर मोदी जी की लेडी एसपीजी गार्ड कहा जा रहा था. देखिए, पूनम जी की शादी अभी 12 फरवरी को राष्ट्रपति भवन में है और ऐसा हिस्ट्री में पहली बार होगा कि जब किसी की भी शादी राष्ट्रपति भवन में होगी. दरअसल प्रेसिडेंट मुर्मू ने पूनम जी के सेवा और समर्पण को देखते हुए ये स्पेशल परमिशन दी है. वैसे बता दूं, पूनम गुप्ता मध्य प्रदेश से बिलोंग करती हैं और उन्होंने बिहार के नक्सल अफेक्टेड एरिया में भी सर्विस दी है और 74 रिपब्लिक डे पर उन्होंने मार्च लीड भी किया था. वैसे आप इस वीडियो को यूपीएससी एस्पायरेंट्स एंड आर्मी की तैयारी करने वालों से डेफिनेटली शेयर करें. इससे उन्हें मोटिवेशन मिलेगी और हर दिन कुछ नया जानने के लिए जानो ज्ञान को फॉलो भी अवश्य कर. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi Medium,
11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. नाशिकच्या अनंत कानोरे मैदान या ठिकाणी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा तसेच आभार दौरा होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनंत कान्होरे मैदान या ठिकाणी होणार आहे. याच मैदानाची पाहणी शिक्षण मंत्री दादा भुसे, आमदार सुभाष कांदे, आमदार नरेंद्र दराडे, नाशिक संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते अजय बोरस्ते, उपनेते विजय करंजकर, संपर्क प्रमुख राजू लवटे, महानगर प्रमुख बंटी तिदमे, महानगर प्रमुख दिगंबर नाडे मामा ठाकरे आदींनी पाहणी केली. बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक. महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा राज्यव्यापी जो काही आभार दौरा प्रगतीपथावर आहे त्याचाच एक भाग म्हणून उद्या नाशिक जिल्ह्याच्या सर्व जनतेचे, नागरिकांचे, मतदार राजांचे आभार व्यक्त करण्यासाठी माननीय शिंदे साहेब 5 वाजता उद्या येत आहेत आणि त्यांची सभेची तयारी पाहण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण सर्वजण ग्राउंडवर उपस्थित आहोत. बघितलं असेल की मागच्या काही दिवसांच्या पासून नाशिकमधले अनेक माजी नगरसेवक महोदय, जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य यांचा प्रवेश होतोच आहे. काल परवा पण काही माजी नगरसेवकांचा प्रवेश संपन्न झालेला आहे. अजून उद्या किती माजी नगरसेवकांचे प्रवेश होणार आहे? मला वाटतं की या गोष्टी बोलायच्या नसतात, प्रत्यक्ष त्याची अनुभूती होईल. साहेब आज शंकर एजुकेशन सोसाइटीज डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English medium, Hindi medium, Junior College of Commerce and Science, Devlali Camp 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता पक्षप्रवेश जोरात सुरू असल्याने नाशिकमध्ये देखील काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा काही कामानिमित्त दिल्लीत दौरा असल्याने ते दिल्लीमध्ये होते. नाशिकच्या काही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिल्लीत जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केले आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी हेमलता पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिल्ली या ठिकाणी जाऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 14 तारखेला आभार दौरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर देखील काही पक्षप्रवेश होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक. काल संध्याकाळी मी साहेबांना भेटायला दिल्लीला गेले होते. काही विषयांवरती चर्चा करायची होती, पण त्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुम्ही पक्षप्रवेश करा आणि काही मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा झाली, म्हणून मी शिवसेनेमध्ये काल प्रवेश केला. आणि यापुढे त्यांना मी सांगताना सांगितलं की मला कुठलीही जबाबदारी द्या जिथे मला प्रामाणिकपणे काम करता येईल आणि चांगल्या पद्धतीने काम करता येईल, असं कुठलंही काम मला चालेल. तर ते म्हणे की आपण प्रवेश केल्यानंतर मी चांगली जबाबदारी आपल्यावरती देतो आणि त्या पद्धतीने मी आता शिवसेनेमध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जनतेचे प्रश्न सोडवणं, जनतेमध्ये राहणं, काँग्रेसमध्ये इतकी वर्ष 35 वर्ष काम केल्यामुळे विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यामागचं कारण असं आहे की विलासराव देशमुख साहेब हे नेहमी कार्यकर्त्यांच्या सोबत राहायचे, कार्यकर्त्यांना बळ द्यायचे. अर्ध्या रात्री जरी त्यांना कुठल्या कार्यकर्त्यांनी फोन केला तरी ते फोन उचलायचे आणि असं सतत कार्यकर्त्यांना मदत करणारं असं नेतृत्व होतं. आणि तेच नेतृत्व गुण मला शिंदे साहेबांमध्ये दिसतात.
आणि यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणं, त्याच्या प्रश्नांवरती काम करणं आणि सतत लोकांमध्ये राहणं, या सगळ्या विचारामुळं सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या पक्षाची मदत होईल असा विचार करून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला?